नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपले अन्न हे युट्यूब चॅनल. गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अन्न या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. निकाल लागल्यानंतर तब्बल महिन्याचा कालावधीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीसाठी निवडीचा कार्यक्रम काल जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 8ही पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीसाठी 6 मार्च 2026 रोजी त्या पंचायत समितीची पहिली बैठक होणार असून त्यात सभापती आणि उपसभापती निवडले जाणार आहेत. तर 13 मार्च 2026 रोजी जिल्हा परिषदेची नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक होईल. त्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक किंवा निवड होण्याची होणार आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पण जिल्हा प्रशासनानं नावे जाहीर केलेली आहे. आता या 6 आणि 13 तारखेच्या मुहूर्ताला कोणाला सभापतीपद किंवा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष याकडं जिल्हावासियांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचं 55 सदस्य आहेत आणि 55 सदस्य असल्यामुळे जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी 29 सदस्यांची गरज असते. आणि तसं पाहिलं तर भाजप असेल, शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष, या चारही पक्षांकडे तसं पूर्ण बहुमत आहे अशी स्थिती नाही. तसं जिल्ह्यातील 5 तालुक्यामध्ये जे राज्यावर सत्तेत असलेलं महायुती आहे त्या महायुतीने एकत्रित निवडणूक लढवल्या, परंतु परंडा, भूम, वाशी या 3 तालुक्यात महायुती नव्हती. तिथं महायुतीतील सर्व पक्षांनी म्हणण्यापेक्षा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने स्वतंत्र अशी निवडणूक लढवली. त्यामुळे महायुती सत्तेत येण्यासाठी सर्व शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 15 सदस्य भाजप बरोबर असणार का, हाही प्रश्नचिन्ह आहे. अध्यक्षपद मिळवण्यासाठी महायुती एकत्रित असल्याचं चित्र रंगवण्यात येत आहे. सहलीवर गेलेले सदस्यांची संख्या ही 31-32 आहे असं सांगितलं जाते आणि ते अगदी कालपर्यंत सहलीवर मौजमजा करताना सदस्य दिसून आलेले आहेत. असं असलं तरी मग अध्यक्ष कोण होणार हा प्रश्न आहे. भाजपकडून जिल्ह्याचं भाजप नेतृत्व आणि राज्याच्याही मंत्र्यांनी अर्चना राणा, जगजितसिंह पाटील या कार्यरत अशा महिला आहेत आणि त्याच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत दिलेला आहे. पण त्या अध्यक्ष होण्यासाठी भाजपचे 19, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 6 आणि अपक्ष हे मिळून 57 सोपान त्या गाठू शकतील का, आणि मग सत्तेचा पाळणा त्यांच्या
पाळण्याची दोरी त्यांच्या हातात आली तर हा सत्तेचा पाळणा 2.5 वर्ष व्यवस्थित त्यांना सांभाळता येईल का, हा प्रश्न असणार आहे. दुसरीकडं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील जवळपास 6 ते 7 सदस्य हे महायुती बरोबर असल्याचं सांगितलं जाते, परंतु त्या 6 ते 7 सदस्याचं नेतृत्व करणारे असे माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले हे कालपर्यंत ज्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या गाठी भेटी घेत, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या राज्याध्यक्ष असलेल्या खासदार सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करत मुंबईत असल्याचं वृत्त आहे. त्यामुळं खरंच महायुती एकत्रितपणे सत्ता स्थापन करेल का, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या फॉर्म्युल्याप्रमाणे भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार पक्ष आणि अपक्ष असं मिळून ते सत्ता स्थापन करतील का, मग इकडे दुसरा जो हे सांगितला जातो की शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 15, महाविकास आघाडीचे 11 आणि काही अपक्ष असं मिळून सत्तेच्या पाळण्याची दोरी कदाचित जर असं घडलं, असं ठरलं तर तो उषा रवींद्र गायकवाड यांच्या हाती असेल का, हाही प्रश्न याबद्दल चर्चा सुरू आहे आणि ही शंकाही खरी होते की काय अशी म्हणणारी मंडळी पण आहे. तसं पाहिलं तर 6 मार्चला 8ही पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडी होणार आहेत आणि जिल्ह्यातील 8 पैकी 3 पंचायत समितीच्या सत्ता समीकरणावर 13 मार्च जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचं सत्ता सूत्रपट अवलंबून असणार आहे. तिन्ही पंचायत समिती सभापती पदासाठी किंवा पंचायत समितीच्या सत्तेसाठी प्रशिक्षित आहे ती महायुतीमध्ये. उमरग्यात भाजप कैलास शिंदे यांना सभापती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कैलास शिंदे यांना सभापती व्हावे यासाठी संताजी चालुक्य असतील, माजी मंत्री बसवराज पाटील असतील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेले बापूराव पाटील असतील, ही मंडळी जोर लावून आहे. तर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या आकांक्षा सभापती व्हावी असं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची हे आहे आणि त्यास मात्र आकांक्षांना सभापती होण्यासाठी किमान 5 सदस्यांची पाठबळ असणं गरजेचं आहे. कारण शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमरगा पंचायत समितीत 5 सदस्य निवडून आले. मग हा तिढा कसा सोडवला जाईल? समजा इथं भाजपनं शिवसेनेच्या आकांक्षा चौगुल्यांना संधी दिली नाही तर मग उमरगा आणि लोहारा या तालुक्यातील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य महायुतीत राहतील का, राहिले तरी महायुतीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करतील की नाही हा प्रश्न असणार आहे. लोहारात पण तशी स्थिती असेल, त्यावरच पुढचं समीकरण ठरलेलं असेल. सगळ्यात लक्ष असेल ते पंचायत समितीच्या सत्तेच्या
याच्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत हे आपल्या 4 पंचायत समिती सदस्यांच्या बळावर सत्ता काबीज करतील का त्यांना मग त्यांच्यातून आणि ज्यांच्यातून विस्तव आडवा जात नाही अशा माजी आमदार राहुल मोटेंच्या 3 समर्थकांची साथ घेऊन सत्ता स्थापन करतील का हा प्रश्न असणार आहे. आणि इथं जर का शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राहुल मोटे यांचं जुगाड जमला नाही तर मग राहुल मोटे आपल्या माणसाला इथं सभापती होऊ देत नाही तर त्यांचं कोणी अध्यक्षाचा उमेदवार असेल त्यांना आपल्या समर्थक सदस्यांनी जे 2-3 सदस्य राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे भूम परंडा वाशी या 3 तालुक्यातून निवडून आलेले आहे ते मग महायुतीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करतील का नाही ही शंका असणार आहे. तर असं हे त्रांगड आहे. त्यामुळं 6 तारखेला 5 ठिकाणी तर अगदी स्पष्ट बहुमत असल्यामुळे पंचायत समितीचे 4 ठिकाणी स्पष्ट बहुमत असल्यामुळे सभापती आणि उपसभापतीची निवडणूक तशी निर्विघ्न पार होईल. परंतु उमरगा, लोहारा, कळंब आणि भूम 4 पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीसाठी नेत्यांना नूतन निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. 6 तारखेला कोण आपल्या कसरतीत यशस्वी होतं हे आपल्याला दिसून येणारच आहे. एकंदरीत पाहता धाराशिव जिल्ह्यातील सत्ता समीकरण अशी वेगवेगळी आहे आणि या वेगळ्या सत्ता समीकरणातून मग जिल्हा परिषदेचं सत्ता समीकरण कसं ठरतंय हे कळणार आहे. शक्यतो महायुतीच सत्तेवर येणार निश्चित आहे पण महायुती असून पण एकमेकाच्या पक्षाचा आदर न दाखले नेत्यांवर वाटेल तसे आरोप करणे यामुळं तसं महायुतीतील भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे या 2 पक्षात संवादाचं वातावरण नाही, सौंदर्याचं वातावरण नाही. त्यामुळं त्यांच्या मनात खदखद आहे आणि ती खदखदच मग 13 मार्चच्या ह्याच्यात बाहेर पडू न देण्याची जिम्मेदारी ही राज्य नेतृत्वावर आहे आणि राज्य नेतृत्व मग त्यात काय भूमिका घेतं ही पावलं. पण त्याचबरोबर इतर जे 11 जिल्हा परिषदेची सत्ता समीकरण असतील त्यातही मुख्यतः रायगड जिल्हा परिषदेचा सत्ता समीकरणाचा सावध धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणावर असणार आहे. तेवढंच नक्की आता यातून मग कोणत्या माऊलीच्या हाती जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या पाळणीची दुरी येते का मातोश्री ज्येष्ठतेच्या ह्याच्यातून आपल्या हाती पाळण्याची दुरी ठेवतात हे ना आपल्याला 13ला दुपारनंतर करणार आहे. मराठवाड्याचं प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या येरमाळ या गावातील सुमारे 22 वर्षापूर्वी युवकांनी स्थापन केलेल्या जनहितपत संस्थेचा बोलबाला आता पूर्ण महाराष्ट्रभर आहे. जनहितपत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असलेले प्राध्यापक संतोष तौर आणि त्यांची मित्रमंडळी
यांनी पतसंस्था स्थापन केली असून 22 वर्षात संस्थेनं मोठी भरारी घेतलेली आहे. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन दरवर्षी महाराष्ट्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पतसंस्थांचा गौरव करत असतात. यावर्षी मराठवाडा विभागातून म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागातून 10 ते 50 कोटी ठेवी असलेल्या पतसंस्थांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर सलग 5व्या वर्षी जनहित पतसंस्थेला मानाचा असा दीपस्तंभ पुरस्कार देऊन या पतसंस्थेचा गौरव महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनने केला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर नजीक असलेल्या एका रिसॉर्ट मध्ये नुकताच पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. राष्ट्रीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष जोशी, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोलटे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हा पुरस्कार जनहित पतसंस्थेला देण्यात आला. जनहित पतसंस्थेतर्फे संस्थापक चेअरमन प्राध्यापक संतोष तोर, छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार डॉक्टर शिवानंद बिडवे, वल्लभ माशाळकर, नितीन कवडे यांनी हा दीपस्तंभ पुरस्कार स्वीकारला. संस्था चांगली काम करण्यासाठी संस्था आणि संस्थेचे सभासद कर्जदार यांच्यात समन्वय साधण्याचं आणि योग्य कारभार करण्याचं काम संस्थेचे व्यवस्थापक गेव्हारे करतात. गेव्हारे यांनी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व सभासद, कर्जदार, ठेवीदार यांचे आभार मानलेले आहे. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.